मित्रांनो, येत्या 29 ऑगस्टला संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी चालू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला 3 वर्ष होत आहेत, पण अजूनही ते थांबले नाहीत. उपोषणाने शरीराची चाळण झाली, शरीर साथ देत नाही. त्यांनी स्वतःच्या लेकरा बाळाचा किंवा संसाराचा विचार केला नाही. त्यांनी विचार केला फक्त आपल्या समाजातील गोरगरीब लेकरांच्या भविष्याचा. उपोषण झालं की हॉस्पिटलला जाऊन पुन्हा उपचार घेतात आणि नंतर पुन्हा मैदानात उभं राहतात, जाग करायला आणि आरक्षणाच्या लढ्याला. कोणासाठी करतोय हा माणूस? आणि हा लढा फक्त काय त्यांचा एकट्याचा नाही, हा लढा आहे आपल्या हक्काचा आणि पुढच्या पिढीच्या भविष्याचा. मोठमोठ्या पदावर बसलेल्यांना, सत्तेचा रुबाब दाखवणाऱ्यांना ते सामान्य माणूस असूनही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारतात, कोणासाठी लढतोय हा माणूस? कसलंही पद नाही, संपत्ती नाही, स्वार्थ नाही, फक्त आणि फक्त समाजासाठी झगडण्याची जिद्द. आणि म्हणूनच आता पश्चिम महाराष्ट्राच्या मातीत त्यांचा दौरा चालू आहे. शेवटी एकच सांगतो, शतकातून एखादा असा हिरा जन्माला येतो. अशा माणसाला जपा, त्यांना साथ द्या. जय जरांगे पाटलांना चला देव यारी साथ, जरांगे पाटलांना